ते कपडा घाला ना पडायचे आजारी. सगळे वावर सगळं बाहेर काय होतं बंदच झालं ना. ते तुंबलं असणार आपल्यासारखंच. आपल्यासारखं तुंबलं असणार. बापरे, वावराचं लय नुकसान झालं. हे वावर अख्खच वाहून आले. अहो काय सांगा ना, काय शेतकऱ्यांनी करायचं सांगा. काय अवस्था आहे, कसं शेतकऱ्यांनी जगायचं. थांबायचे लोक असेल तर तिथे यावं ना पुढं. थांबा थांबा तिथं थांबा तिथे थांबा. राहू दे, इथंच घ्या, इथूनच घ्या. काय होतं त्याला, बंद झालं पाणी. हे बघा ही अवस्था. सांगा काय या शेतकऱ्यांनी करायचं सांगा. काय परत ते बोलत ना गेनभाऊ विठ्ठल काळे ना. नाव काय बाबा तुमचं? ठकाजी गोडेकर. काय परिस्थिती आहे? बघा ना पुराची परिस्थिती काय सांगा. कुणाचं काय होतं तू वस्तुस्थिती सांगा पहिली. कसं जुरवाड होतं, काय होतं ते बोला. हा इकडे काय होता हे वावर कोणाचं वाहून आले? नामदेव दगडू काळे यांचं वावर होतं. पूर्वी हा असा वडा होता. पूर्वी तो वडा इकडला बंद केला. पाण्याचा म्हणजे पूर्वीपासूनचा प्रवाह हा बंद केला. आणि गेनभाऊ विठ्ठल काळे त्यांच्या मुलांनी अनिल गेनभाऊ काळे त्यांच्या मुलांनी मोऱ्या टाकून त्या सरळ पाणी काढून दिलं. त्याबद्दलही आमचं वादविवाद नाही, त्याबद्दलही आमचं दुमत नाही. पण तिथं मोठ्याने 2 पाईप टाकायला लागत होते, 2 लाईनी टाकायला लागत होत्या. त्या लाईन न टाकल्यामुळं आज इथं जवळजवळ 10-12 शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलेली आहे. ही वस्तुस्थिती. आणि हे सगळं पाणी उलटलं, सगळं घरामध्ये पाणी शिरलंय. माझे सगळे कांद्याच्या दोन्ही सगळे भिजून गेले. तुम्ही चला बघायला, मी दाखवते तुम्हाला. उलटले मोर जरा मोर काय परिस्थिती इथं? इथे अत्यंत गंभीर अशी परिस्थिती उभी राहिलेली आहे. हा पूर्ण रस्ता हा खचला गेलेला आहे दोन्ही बाजूनी. आणि जो मधला डांबरी रस्ता आहे तो पूर्ण खचून आहे ना, मोठं भगदड पडलेलं त्याला. पलीकडचे लोक पलीकडं, अलीकडचे लोक अलीकडं. शाळा बिळा तर बंदच आहे, पण लोकांचं गाड्या येण्याचा मार्ग आहे हा पूर्णपणे बंद झालेला आहे. पूर्ण बंद झालाय ना. गोडेगावशी संपर्क तुटलाय परांड्याचा. गोडेगावचा म्हणजे नारोडीवरून येणारे सगळे लोक. आता तुम्हाला जावं कुठं लागतं? जावं कुठून लागतं? आता वरून वडगाव, नारोडी, माळवाडी, माऊली नानांच्या तिथून चिचकाल वगैरे सगळे संपर्क गावाचा जाणार तिथून जाऊ नका. गुडघे इतके पायी जातं ते वरून असं तुम्हाला जायचं. नाही तिकडे पण सगळं पॅक आहे. हो आणि बघा तुम्ही ते वाहून गेलेली कोणाची जमीन आहे? त्याच्यापेक्षा नामदेव दगडू. बरं का याच्यापेक्षा ते जो रस्ता गेलाय ना खचलाय आणि वाहून गेलाय ते पहा पहिलं. मग कशामुळे परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी? आता हे काय हे मोरे आणि वरती एक बंधारा आहे, तो पूर्ण बंधारा फुटला आहे. आणि ते पाणी सगळं इकडे उलटून या चिकूच्या भागातून सगळं आमच्या घरामध्ये पाणी शिरलंय. तुम्ही आता पण चला, मी दाखवते तुम्हाला. ओके. रात्रीच्या वेळ होती त्याच्यामुळे कोणी म्हणजे वाहन चालक आला नाही, नाही तर म्हणजे दुर्घटना टळली आहे ती. जर चुकून वरून एखादा फोर व्हीलर आला असता तर तो एवढा मोठा रस्त्याला भगदड पडले की ती व्यक्ती गाडी सकट खाली गेली असती त्याच्यामध्ये. भयान परिस्थिती. हा बाय पहा तुम्ही आता बांधारा तुटलाय का? काय अवस्था आहे यांच्या कल्पन कारभारामुळं त्यांची तर त्यांची झाली आणि हे शेतकऱ्यांची बी झाली, सामान्य शेतकऱ्याची. बघा फुलावर होती, फुलावर कोणाची आहे फुलावर? फुलावर मधुकर गेनभाऊ गोडेकर. हा, मधुकर गेनभाऊ गोडेकर. नुकसान झालं का? अख्खं नुकसान झाले. हे बघा, अख्ख्या वावरामध्ये फ्लॉवर लावलं होतं आणि फ्लॉवराचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. वाहून गेली, वाहून. हे बघा काय अवस्था. फ्लॉवर वाहून गेलेली आहे. दाखवा वरचं दाखवा, खालचं दाखवा, त्या मालकाचं बी दाखवा. तर मालकाचं वावर वाहून गेलेलं आहे. काय नाव ते वावर वाहून गेलेलं? अनिल गेनभाऊ काळे. अनिल गेनभाऊ काळे. अनिल गेनभाऊ काळे. काशीनाथ अनिल. वडा गाडला गेलेला आहे. वडा गाडला गेल्यामुळं पाणी सगळं इथं शेतकऱ्यांच्या वावरात घुसून गेनभाऊ काळे. तो वडा गाडला, तिथं मोरे टाकला, मोऱ्यामध्ये पाणी बसलं नाही. ते पाणी पूर्ण वावरामध्ये उलटून आमचं एक शेतात वाहून गेले. बघा इथं त्यांचंही गेलं, यांचंही गेलं. पण यांची फ्लॉवर वाहून गेला. 15 लाखाची नुकसान झाली. आता ही पूर्ण माती गेली, पूर्ण दगड माती वाळू राहिली फक्त. त्याची काळी माती पूर्ण गेली याच्यामध्ये, सगळी वाहून गेली. नामदेव दगडू काळे. कशामुळे? इथं वडा होता ना? वडा हा, होता. पूर्वी वडा असा होता. पूर्वी हा वडा गाडला गेला असा असा फार मोठा होता. ही बघा इथं त्यांची घराचं सुद्धा घरं वाहून वाहून गेली. या जमिनी ही सुद्धा घरं वाहून गेली. गेली. जेव्हा मी 4:30ला हा पूर रात्री सकाळी मी जेव्हा 4:30ला आलो तेव्हा वरच्या वारून पाणी होते पूर्ण.
याला एकमेव कारण फक्त वडाला पाण्याला जागाच नव्हती निघायला, पूर्ण वडा बुजावलेला आहे. पाणीच बसत नाही त्याच्यात. आता खुला केलाय का वडा? नाही मोरी बारीक फक्त मोरे खड्डा बारीक मोरी पाणी पुढे बसतं. इकडून वडवायचं काय कारण आहे बघा नाही, कधीच पाणी नाही गेलं इकडून. कम्प्लीट काय हे पाणी पाऊस जर सगळं झालं ना ही घर आणली अशी 100% बा हा 100%. पाऊस पण झालाय म्हणून कचरे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फ्लॉवर अख्खा वाहून गेलाय. जाऊ ना हे काही बरं होतो ना हातपोट दाखवा काय अवस्था आहे. रस्ताच गेला वाहून. हे बघा हे सगळं बघा हे दाखवा काढलं हातपोट दाखवा. काहीच नाही हे दाखवा बरं दाखवा. वरती जाऊ ना, वरती वडा कसा यांना बुजावलाय कसा. कोणी बुजावला वाडा? आता तो वाडा तिकडनं होता तसा मोठा. हा बुजावलाय कोणी पण वाडा? बुजावलाय कोणी वाडा तो? अनिल गेनभाऊ काळे. आनंद असा वाडा होता. मुरी टाकली फक्त इथे पाणी, लहान मुरी टाकल्यामुळे पाणी मावलं नाही याच्यामध्ये आणि वावरातून पाणी गेले. आम्ही इकडून आलो या बाजूला. वरती पण जाऊ बघायला. कोणी टाकली मोरी? अनिल गेनभाऊ काळे. अनिल गेनभाऊ. हो का हे दाखवा हातपोट दाखवा. मोऱ्या इथं पुलच पाहिजे ना ऍक्च्युली, मोठा पूल पाहिजे. इथं पुलाची गरज आहे. गावानंतर हा बनत सगळ्यात मोठा आहे, सगळ्यात मोठा पूल. सगळ्यात मोठा आहे इथे. आणि इथं पूल नाही आणि लहान लहान वळ आणि वडा एकदम बारीक बारीक आहे. सगळ्यांना पूल आहे, याला पूल नाही टाकला यांनी. नाही तर महत्वाचा होता ना मेन हा. रस्ता आहे. गेल्या 4 वर्षापूर्वी वाहून गेले ना तेवढे आम्हाला म्हणजे 5 लाख रुपये तुम्हाला भरपाई, 1 रुपये पण आम्हाला भरपाई भेटली नाही. तेव्हा त्या पदरचे काय झालं 5 लाख रुपये वावर भरून काढले आणि परत वाहून गेले बघा ते. त्याला वर तुम्हाला वरती दाखवू कसं वाढायचं काय मावलं नाही पाणी त्याच्यामध्ये. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. 4 वर्षापूर्वी हा बघा ज्या पुलापासून इथपर्यंत गटर खाल्ली, साहेबांना विचारलं का गटर खाल्ली, ते म्हणलं इथं पूल मंजूर झालाय, तुम्हाला इकडून संरक्षण भिंत भेटणार बांधून आणि इथं पूल होणार मोठा. त्यानंतर 15 दिवसांनी आम्ही परत म्हणलं काम काय चालू नाही केलं, ते म्हणलं इथला पूल कॅन्सल झालाय, तो पूल खाली गेलाय तुमचा. का आली का? आम्हाला कारण काहीच नाही सांगितलं त्यांनी, पूल खाली गेलाय फक्त म्हणले, जिथला कॅन्सल केला पूल. त्यावेळेस 5 लाख रुपये खर्च करून आम्ही वावर भरून काढलं सगळं. ते पण फोटो माझ्या खायचं 4 वर्षापूर्वी. नक्कीच बा. आता आम्ही इकडे किटल बांधलो, हे किटल वाहून जर नसतं गेलं हे समोरची 2 घर वाहून गेले असते. वाहून गेले असे गेले असतील. हे किटल फुटल्यामुळे पाणी खाली गेले, नाही तर समोरची घर वाहून गेले असते. पुढे ढोरं शिळे सगळं वाहून गेले. हो हे 0 मिनिटात वाहून गेला असतं. हा, घरं काहीच राहिलं नसतं. आजही वाहून गेला असतं 0 मिनिटात. हे खाली फुटल्यामुळे फक्त वाचलेच घर इकडं फुटलं, हा. इकडे नाही गेलं सर्व. तर तिकडं काय परिस्थिती तिकडं? वरची शाळा तुम्हाला कसं लिखतंय काय केलं. 0 मिनिटात घर वाहून गेली अशी सुद्धा. हे सगळे गेले कळू ना. हा मोर आहे बघा, इथं पूर्ण लिपलेला आहे. याच्या खाली मोरे आहेत, इथं खाली मोऱ्या टाकलेल्या आहेत. म्हणजे मोरे आहेत का? हा, वडा होता, असं आहे. जुरी होती काही? हा जुरी मोठी लिपलेली आहे खाली. हा हा बारीक मोरे असल्यामुळे पाणी बसत नाही मोरी मध्ये ना. बरोबर. आणि हे वावर कोणाचं वाहून गेले? अनिल गेनभाऊ काळे. त्यांचंच गेलंय का? हा त्यांनीच कार्यक्रम केला. आणि त्यांचंच वाहून गेलं? त्यांची चुकी, त्यांना म्हणलं तर ओपन ठेवा वाडा इथं. ओपन वाड्याला पाणी अडत नाही. बरोबर. झाड आलं मोरीत अडलं, पाणी वरतून गेलं बघा तिकून सगळं ते वाहून. आता ही किती नुकसान झाली. यांचं पण वावर वाहून गेलं, आमचं वाहून गेलं, यांचं पण वाहून गेलं शेजारचं. क्रमांक काय आमचं सुद्धा ह्या वड्याच्या प्रवाहामुळे वाहून गेली. इथं मोरी व्यवस्थित नसल्यामुळे सगळं पाणलोट क्षेत्र आमच्या बघा इथं मोरे वावर. बघा. वरच्यावर मोरं टाकलेले हा आहेत. हा वरच्यावर आहे. याला जबाबदार कोण आहे, नुकसान भरपाई देणार कोण आमची. 4 वर्षापूर्वी पण आम्ही स्वतः पदरचे 5 लाख रुपये घालवले त्या वावराला. आता परत 5 ते 10 लाख रुपये घालून आम्ही टाकत नाही आता वावराची. तरी जागा येणार नाही. माती गेली वाहून. मातीच नाही वावराला. कुठून माती आणणार? माती वाहून गेली. पुरवठा दाखवा, पुरवठाचा स्पॉट दाखवा. बघा काय अवस्था. हे काय पुरवठाचा स्पॉट. तो बांध फुटलाय का? तो बांध फुटलाय का?
हा वावर होतं ना नाही हा बांध फुटलाय का? आईचं फुटलं ना म्हणून. तुम्ही आता का तुम्ही चुकून असं वाटलं दाखवतो पाणी कसं फुटले का फुटला चुकून आले तर तुम्हाला कळून बघा ते हा वाडा इथं असा इथं लिपलेला आहे बघा पूर्ण वाडा लिपल्यानंतर हा पाणी मावले नसल्यामुळे हे आता फक्त लागले बघा इथं वाडा तयार झाला हा ना. असा वाडा होता असा हम्म. ना असा खाली जात होता आता वडा दुसरीकडून तयार झाला का? आपला वाडा तिथं प्रवाहाची दिशाच बदलली डायरेक्ट. हा प्रवासाची दिशाच बदलली ही प्रवास वडा त्या बाजूने होता. नाही वडा असा होता असा काढून त्या पुढे त्या खांबळ्याच्या पुढे तसा तो वडा होता खांबळ्यावरती हा हा असा जाऊन असा टन मारून तो वडा होता हा वडा ठीक आहे त्यांनी करण्याबद्दल आमचा वादविवाद नाही आमचं म्हणणं नाही त्याबद्दल पण हा इथं मोठा ओपन वडा ठेवायला लागत होता त्यांनी हा. साईडने त्यांच्या दोन्ही बाजूने भिंत जर घातली असती तर अशी जर भिंत घातली असती या परिस्थितीत तर इकडे या लोकांची नुकसान झाली नसती 100% नसती झाली आणि त्यांचीही नुकसान नसती झाली बरोबर त्यांचे तेही बुडाले आणि सामान्य शेतकऱ्याला घेऊन बुडाले ते बरोबर बरोबर असं मागे वाडा बघा पूर्ण ओपन आहे असा वाडा पूर्ण ओपन पाणी त्यांना खाली मागे बरोबर. इथे बारीक मुरी टाकली त्याच्यामध्ये पाणी मावले नाही वावरातून पाणी येऊन खाली इकडे वाडा निघाला पूर्ण माती वाहून गेली बघा ते खाली फ्लावर पीक होते आमचे ठिबक केलं होतं पाईप सगळं वाहून गेलं बीप सगळं वाहून गेलं आज रोजी 15 लाखाची नुकसानी आमची ती बरोबर. माती म्हणून राहिली नाही वावरामध्ये बघा इकडून तुम्हाला कळणार इकडून असं ओढा होता डायरेक्ट खाडखाला नेऊन घातले आणि खडकच. गाड्या नव्हत्या पाहिजे आमच्याकडे तिचा आवाज वाडा गाडला ना की प्रॉब्लेम होता. 100% वार प्रवाह पाण्याचा प्रवाह आडवा निसर्ग आहे शेवटी निसर्ग पुढे काय तिथं कोणतं चॅलेंज नाही ना हे बरोबर. कळलं पाहिजे आणि सगळीकडे ही वस्तुस्थिती चाललेली आहे आजची ही तहसीलदारांनी शासनाने याचा निर्णय बंदोबस्त केला पाहिजे तुमच्या दोन वाड्याला पाईप टाकले हा वरून पाणी आल्यावर काय करायचं काय हा झालं ना ते पुढच्या तेच झालं वस्तुस्थिती. खड्डा ना खड्डा आहे का इथं? खड्डा आहे इथं? कशा पद्धतीने नुकसान झाले नाही, नाही, बाहेर नाही. शेतकऱ्यांचं? बाहेर नाही. हम्म. बघा किती मोठा वाडा आहे. एवढं वडं या- हा पाईप काय चार्ज देणार आहे का? नाही नाही आणि हा इथे लहान पाईप टाकला हे पाईपात पाणी मावलं नाही त्यामुळे पाणी नाही मावल्यामुळे पाणी इकडे गेले पूर्ण बघा हे. झाडं झुडपं सगळी गुंतल्यामुळे ते सगळं पॅक झालं पाईप टाकताना त्यांना काय म्हणलं होतं ओपन ठेवा असा वडा पूर्ण आमची लुचका होणार नाही खाली त्यांनी ऐकलं नाही त्यावेळेस ते म्हणले आमचा वडा आम्ही टाकतोय हम्म. त्यामुळे आता आमची 10 लाखाची लुचका ते वावरामध्ये काय करायचं आम्ही सांगा बरं तुम्ही हा? आत्महत्येशिवाय पर्यायच नाही सांगा तुम्ही बोला हे शासनाने जर याची दखल घेतली नाही तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आमच्या पुढे बोला तुम्ही जागृत व्हा काय तुझी मागणी काय आहे मग? हीच मागणी सरकारची आम्हाला पूर्ण नुकसान भरपाई भेटली पाहिजे भरून आणि तिथं ब्रिज झाला पाहिजे बघा तिथं पूल झाला पाहिजे तिथं हा मध्ये सुद्धा रोड. बंदोबस्त व्हायला आणि पाहिजे हे ना सांगा. हा ओपन झाला पाहिजे इथं कसं मागं ओपन आहे बघा हम्म. असं वडा आहे ना ओपन झाला पाहिजे इथं आता 10 दिवस झाले पाऊस चालू होऊन अजून 4 महिने पाऊस पडायचे हा. म्हणजे आमचं वावर राहील का पुढं बघा राहणारच नाही काय तिथं बरोबर. या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आमदार आंबेगाव तालुक्याचे यांनी लक्ष घालून या भागामध्ये पाणी करून यांना नुकसान भरपाई देण्याचं या ठिकाणी आदेश शासनाला द्यावा ही या नागरिकांकडून विनंती करण्यात येत आहे. भीमाशंकर टाइम्स, गोडेगाव.